महोदय, आभार आहे आपला की कमीत कमी मराठीच्या संदर्भामध्ये आम्ही 289 दिलेला आहे. तो जरी फेटाळला असला तरी तुम्ही आम्हाला त्या बाबतीमध्ये बोलण्याची संधी देत आहे, त्यामुळे तुमचे आभार. परंतु दुर्दैव असं आहे की मराठी भाषा, तुमचं आमचं अस्तित्व, तुमचा आमचा सन्मान, तुमचा आमचा प्राण आणि 1-2 वर्षाचं नव्हे तर हजारो वर्षापासून या मातीतली भाषा त्या बाबतीमध्ये जी वक्तव्य केली जातात आहेत आणि ती जबाबदार RSSच्या नेत्यांकडून केली जातात आहेत, याचं अतिशय मनाला फार वेदना होतात आहे. चांगले शब्द वापरतोय, खरं तर फार वाईट शब्द डोक्यात आले, पण नाही करणार. ह्या सभागृहाचं आब आणि पावित्र्य मला माहिती आहे, परंतु मला असं वाटतं की इथे बसलेले असतील, तिथे बसले, प्रत्येकाच्या मनामध्ये हेच असेल, तुमच्या अडचणी असतील, आमच्या अडचणी नाही. कारण याच्यामध्ये राजकारण कसलं आलं? मराठी भाषेबद्दल कोणतरी मुंबई सारख्या ठिकाणी येऊन असं बोलतंय की या विभागाची भाषा गुजराती, त्या विभागाची भाषा मराठी, त्या विभागाची भाषा आणखी काय? कोणी ठरवलं? कोण ठरवणार आहे? कोण ठरवणार आहे? आणि म्हणून त्यांच्यावर ज्या पद्धतीने आता काल परवा ज्यांनी वाईट वक्तव्य केलं छत्रपतींच्या बाबतीमध्ये, आम्ही इथून सगळ्यांनी सांगितलं की त्याच्यावर कारवाई करा. अबू आझमी असेल, कोरटकरवर तर अजून झालीच नाही, त्या सोलापूरकरवर अजून झालीच नाही, अर्धवट प्रेम दाखवू नका. ते त्याच्यावर FIR दाखल झाले, ते मला माहितीये, परंतु त्यांच्यावर सुद्धा तितकीच कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी अशा बाबतीमध्ये, मराठी बाबतीमध्ये जर कोण अशा पद्धतीने बोलत असेल, मराठी भाषेची जर अशी जर वल्गना कोण करत असेल आणि मराठी भाषेला गृहीत धरून जर असं कोण करत असेल, कोणी असू द्या 30 मार्का, कोणी असू द्या, सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी हे केलेलं वक्तव्य आहे आणि त्याचा मी तीव्र शब्दामध्ये इथे निषेध करतो. आणि निषेध करत असताना आपल्याला विनंती करतो, शासनालाही विनंती करतो, काय शासनाची भूमिका काय आहे शासनाने सांगावी. कारण हे संपूर्ण आमचं कामकाज, आता कोणीतरी म्हटलं मगाशी की त्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर आलं नाही, मी त्याच्यात जात नाही आता टेक्निकॅलिटीमध्ये, कारण ते योग्य राहणार नाही. परंतु आमच्या मराठी भाषेमध्ये, आमचा कारभार मराठी भाषेमध्ये हा पण काही काळाने मुंबईचा काही गुजरातीमध्ये होणार आहे की काय, आमच्या मनामध्ये शंका आहे, भीती आहे आमच्या मनामध्ये. अर्थात आम्ही छत्रपती शिवबाचे सगळे मावळे आहोत, 12 कोटी आहोत, प्राणपणाने लढू, परंतु मराठी भाषेला नख लावू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे आणि तो आम्ही कायम ठेवू. हे मला या ठिकाणी सांगताना शासनाची भूमिका आपण आम्हाला सांगा. शासन पण या गोष्टीला खतपाणी घालते आहे का? कोणाच्या डोक्यातली ही संकल्पना आहे? या बाबतीमध्ये भैयाजी जोशी ज्या पद्धतीने आपण गेली 2-3 दिवस महाराजांच्या बद्दल बोलणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे, काहींची बाकी आहे, तशाच पद्धतीची कारवाई FIR तत्सम कारवाई ही भैयाजी जोशींवर सुद्धा करावी शासनाने, आणि शासनाने आपली भूमिका या ठिकाणी जाहीर करावी असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.